शिर्डी येथे साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते व नगराध्यक्ष सुमित्रा काकी कोते यांच्या दोघांच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामुदायिक विवाह सोहळा 2000 साली सुरू झाला। त्यावेळेस आम्ही सोबतच बापू नगराध्यक्ष होते, मी नगरसेवक होतो। त्या काळात जेव्हा हा सोहळा सुरू झाला आणि लोकांमध्ये लग्नाची एक क्रेज होती, लग्नामध्ये खर्च व्हायचा, परंतु त्यामुळे गोरगरिबांच्या लग्नाला अडचणी यायच्या आणि तो वधूपिता असेल तो कर्जबाजारी व्हायचा, त्याच्यातून अनेक प्रश्न उपस्थित व्हायचे। बापूंनी एक चळवळ उभी केली, म्हणजे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा सामुदायिक विवाह सोहळा शिर्डीला आयोजित व्हायचा आणि हजारो लोक त्याच्यात वाराडी म्हणून यायची। प्रत्येक वेळेस 101 कुटुंबांना ते आधार द्यायचे आणि त्यामध्ये नवरा नवरीला कपडे असेल, त्यांचं भांडे असतील, त्यांना मंगळसूत्र असेल, सोन्याचे दागिने असतील, हे सगळं बापू ते अगदी आपल्या घरातल्या मुलीचा विवाह आहे अशा पद्धतीने काकी आणि बापू तो विवाह सोहळा करायचे। या विवाह सोहळ्याला एक सलग मी सातत्याने गोष्ट मांडत आलो। एखादा उपक्रम आपण सुरू केला का तो मध्येच डळमळतो, थांबतो, गॅप घेतो, परंतु बापूंनी सलग तो 25 वर्ष चालवला। यामध्ये दोघांचेही मी मनापासून आभार मानतो। यामुळे एका म्हणजे गोरगरीब लोकांना याचा मोठा आधार या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे मिळालेला आहे। सामुदायिक विवाह सोहळा करत असताना त्यांनी तो फक्त एक प्रोटोकॉल म्हणून केला नाही, तर तो अगदी आपल्या घरातला सोहळा आहे। म्हणजे त्याचे मांडव डाळ्याचं जेवण असेल, हळद असेल, सगळे उपक्रम त्यांनी अतिशय धार्मिक विधी असतील ते अतिशय पारंपरिक पद्धतीने सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळा असेल। मुस्लिम समाज असतील तर मुस्लिम समाजाचे काजी असतात, बौद्ध समाजाचे धर्मगुरू असतात, ज्या ज्या धर्माचे लोक असतील त्या त्या धर्माचे धर्मगुरूंना बोलून तो विवाह सोहळा संपन्न होतो आणि अनेक लोकांनी आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 2500 लोकांनी याचा लाभ घेतला। म्हणजे 2000 साली जे लोक ज्यांचे लग्न आले त्यांच्या मुलांचे लग्न सुद्धा या सामुदायिक विवाह सोहळ्यात झाले आहे। अतिशय चांगला आहे, साईबाबांची कृपा आहे। साईबाबांचा जो संदेश आहे तो मानवतेचा संदेशच कैलास बापू आणि सुमित्रा काकी पुढे घेऊन जात आहे। त्यांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या वर्षीच्या सोहळ्याला सुद्धा उदंड प्रतिसाद लावेल अशी मला अपेक्षा आहे।